मरीन लाईन्सवरील एलईडी दिवेचा मुद्दा आज विधानसभेत तापला। मुंबईत एलईडी दिवे लावण्याच्या प्रकरणाची चौकशी झाली तर किमान 2 मंत्र्यांच्या गाडीवरील दिवे विझतील असा टोला आश्वासना खासदार संजय राऊतांनी सामनामधील लेखात लगावला। राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी त्याकडे विधानसभेचं लक्ष वेधलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले। सुनील प्रभूंनी जो प्रश्न विचारला, आता साधा मुद्दा आहे। आपण हरकत काय अध्यक्ष महोदय ते सांगतोय, सामन्यामध्ये आज सच्चाई म्हणून यामध्ये आलेला आहे। सुनील प्रभूंनी जो मुद्दा उचललेला अध्यक्ष महोदय त्याचं उत्तर दिलं गेलेलं नाही। अध्यक्ष महोदय यामध्ये सरळ लिहिलं, एका मृत कंपनीला अचाट काम 25,000 कोटी। अध्यक्ष महोदय हरकत एवढीच आहे की या ठिकाणी एका कंपनीला आधी काल पण एलईडीच्या साठी 5% आपण या ठिकाणी कर कमी केलेला आहे, टॅक्स। शंका इथे एवढीच येते, यामध्ये एवढंच आहे की या संदर्भामध्ये ते लिहिताना पैसे खाण्याचे व राजकीय पक्षांना निधी गोळा करण्याचे नवीन प्रकार राजकारणी शोधत असतात। अध्यक्ष महोदय एलईडीच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेला अध्यक्ष महोदय आपला मुद्दा हरकतीचा होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांनी असलम शेख। अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर अशी आहे की अध्यक्ष महोदय वर्तमानपत्रावर इथे हरकत घेता येत नाही। वर्तमानपत्रावर तुम्हाला वर्तमानपत्राच्या बातमीवर हरकत घेता येत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मी राज्य सरकारच्या वतीनं हे नमूद करतो, अध्यक्ष महोदय जी काही प्रोसेस होईल ती महानगरपालिकेला करायची आहे, ती ट्रान्सपरंटली करायची आहे, ती टेंडर पद्धतीने करायची आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय दुसरं असं आहे की EESL ज्याचा उल्लेख हे केला जातोय, ही EESL काय अध्यक्ष महोदय खासगी कंपनी नाहीये, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंडरटेकिंग आहे ते। अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरटेकिंगच्या मार्फत आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंडरटेकिंग हे जर रिवाईव्ह झालं अध्यक्ष महोदय तर त्यात कोणालाच वाईट वाटायचं कारण नाही अध्यक्ष महोदय। त्याचा सगळा फायदा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियालाच होणार आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्यावेळी ही कारवाई करायची आहे त्यावेळी सगळी कारवाई ट्रान्सपरंट पद्धतीने बिडिंग सिस्टीमने केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।